तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा विसरू नका. तुमचा एक सबस्क्रायबर नवीन व्हिडिओ घेण्यासाठी प्रोत्साहन देतो. तर महिन्याला अवघे ₹610 बाजूला काढले तर 10 वर्षांनी ₹1,00,000 निधी उभारता येऊ शकतो. नियमित बचतीची ही सवय लक्षात घेऊन भारतीय स्टेट बँकेने हर घर लखपती ही आवर्ती ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेत 3 ते 10 वर्षाचा कालावधी निवडता येतो आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.05% व्याजदर मिळतो. चला ही योजना नेमकी काय आहे आणि ₹1,00,000 लक्ष्य ठेवण्यासाठी दरमहा किती रक्कम जमा करावी लागेल ते पाहूया. तर आवर्ती ठेव म्हणजे आर-डी यामध्ये दरमहा ठराविक रक्कम बँकेत जमा केली जाते. पगार किंवा उत्पन्न मिळाल्यानंतर दरमहा एक निश्चित रक्कम या खात्यात जमा करता येते. मुदत पूर्ण झाल्यानंतर जमा केलेल्या रकमेसोबत व्याजाचाही रक्कम मिळते. म्हणजेच एकाच वेळी मोठी रक्कम जमा करण्याऐवजी दरमहा थोडी-थोडी बचत करून निधी उभारता येतो. हर घर लखपती योजनेमध्ये 3 वर्षापासून 10 वर्षापर्यंतचा कालावधी निवडता येतो. ग्राहक आपल्या गरजेनुसार या कालावधीत मुदत निवडू शकतो. या योजनेमध्ये केवळ ₹1,00,000चेच लक्ष्य ठेवणे आवश्यक नाही. ग्राहक 2,00,000, 3,00,000, ₹4,00,000 किंवा त्याहून अधिक रकमेचे लक्ष्य निश्चित करूनही बचत करू शकतो. आता व्याजदर कसे आहेत? 3 वर्षासाठी सामान्य नागरिकाला 6.55% तर ज्येष्ठ नागरिकाला 7.05%. 4 वर्षासाठी सामान्य नागरिक 6.55%, ज्येष्ठ नागरिकांना 7.05%. 5 ते 10 वर्षासाठी सामान्य नागरिक 6.30% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.80% भेटणार आहे. तर ₹1,00,000साठी दरमहा किती रुपये जमा करावे लागतील त्याचा चार्ट मी देत आहे, तो तुम्ही वाचून घ्या. तर म्हणजेच या चार्टनुसार 10 वर्षाचा कालावधी निवडल्यास दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी दरमहा 600 आणि सामान्य नागरिकांसाठी ₹690 जमा करावे लागतात. तर हर घर लखपती ही आवर्ती ठेव योजना दरमहा ठराविक रक्कम जमा करून 1,00,000 किंवा त्याहून अधिक रकमेचे लक्ष्य ठेवून बचत करण्याची सुविधा देते. यामध्ये 3 ते 10 वर्षाचा कालावधी निवडता येतो आणि मुदतीनुसार व्याजदर वेगवेगळे आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढेच. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.